की जरा वेळानं मी खरंच झोपलो आहे असं मला वाटायला लागलं. तरी पण सारखं लक्षात येत होतं की मी जागाच आहे आणि इतका राग येत होता. पण आमचं नेहमी असंच असतं. शनिवारी शाळेत लवकर जायचं असलं की आमचे डोळोबा उघडतच नाहीत लवकर. आणि जागा झालोच तर आता अंथरुणातून ओढून काढू काय बाहेर असं आजींना विचारल्याशिवाय आम्हाला उठायलाच होत नाही. सुट्टीच्या दिवशी अगदी अगदी 19 तास झोपायचं असं ठरवलं की आधी झोपच येत नाही. आणि एकदाची झोप लागली की सकाळी आजोबांची खुडबुड सुरू झाली की लगेच जाग येते. अशा वेळी इतका राग येतो आजोबांचा. उगीच सकाळी उठून खुडबुड करत असतात मॅडसारखी. कुठं मोडकं स्टूलच दुरुस्त कर, कुठं कशाला रंगच दे, तर कुठं खेळेच ठोक. आणि आजोबांची असली कामं सुरू झाली की मग आजीच्या तोंडाचा पट्टा सुरू होतो. खालूनच हेच पाडू नका, तेच पाडू नका, पायावरच पाडून घ्याल, अंगावरतीच सांडून घ्याल. आणि वरून आजोबांची तिला उत्तरं. मग कसली झोप आणि कसलंच काय. तसंच उठावं म्हटलं तर मग आजोबांना हातोडीच आणून दे, खिळेच आणून दे, वगैरे वगैरे 19 कामं करावी लागतात. तीही करायला हरकत नाही, काहीही हरकत नाही. पण आजोबांनी एकदा ठेवलेली वस्तू परत तिथेच सापडेल तर आजीच्या गळ्याची शपथ. त्या मग हुडकता आम्हाला 19 वेळा खालून वर, वरून खाली, खालून वर, वरून खाली अशा खेपा घालाव्या. इतकंही करून त्या वस्तू सापडल्या नाहीत म्हणजे मग आम्हालाच रागवून घ्यावं लागतं. आणि सापडल्याच तर आजोबा शेवटी काही ना काही तर चूक करतात आणि शेवटी सगळं आमच्यावरतीच येतं. एकदा खेळ ठोकताना आजोबांनी स्वतःच्या अंगठ्यावरतीच हातोडी मारली आणि त्यातून रक्त आलं. तर आजी रागवली तेव्हा त्यांनी सगळं माझ्यावरतीच टाकलं, हा गडबड करून माझं लक्ष अडवतोय म्हणून. वास्तविक त्यावेळी मी इतक्या झोपेत होतो ना की आजोबा खिळा ठोकता इतकं शांत का झाले ते मला समजलंच नाही. आणि समजलं तेव्हा आजी त्याला औषध लावत होती. पण आजीला तेच खरं वाटलं आणि आम्हाला फुकटच बोलणी खावी लागली. आणि फारच तोंडाळ झालो आहोत म्हणून. एकूण काय, सगळी सकाळ फुकट जाते. तेव्हा असं झोपेचं सोंग घेतलेलंच जास्त बेस्ट असतं. म्हणून मी दाबून तसाच झोपून राहिलो होतो. त्या दिवशी सकाळी चांगला अगदी पहाटेच जागा झालो होतो मी. सगळीकडे अगदी काळा मिट्ट काळोख पडला होता. त्यामुळे कसंच वाटत होतं. आधी माझं डोकं कोणत्या दिशेला आहे समजेच ना. पूर्वेला की पश्चिमेला की ईशान्येला, या सगळ्या दिशा माझ्या मनात आल्या खऱ्या. पण भूगोलात जर या सगळ्या दिशा 1900 वेळेला आल्या तरी आमचे मास्तर, आता मी पूर्वीकडे तोंड करून उभा आहे असं समजू, तर ही दिशा कोणती असा प्रश्न विचारतात तेव्हा सगळी मुलं ईशान्य, वायव्य वगैरे म्हणतात. तरी मी नुसतं तोंडच हलवतो, कारण त्याचा आम्हाला कधी पत्ताच लागला नाही. कधी आम्हाला समजल्यासारखं वाटतं, कधी न वाटतं. तोपर्यंत मास्तर दुसरीकडे तोंड फिरवतात आणि पूर्व दिशाच बदलल्यानं परत सगळे घोटाळेच. एकूण काय, आम्हाला काही ढिम्म समजलेल्या नाहीत दिशा. सुमीच्या आजोबांना दिशांचं वेड फारच आहे. सारखं मॅड प्रमाणे दिशांच्याच भाषेत बोलत असतात. आता त्यांना जर नुसतं विचारलं की पिशवी कुठे ठेवली आहे म्हणून, तर ते सांगतील माझ घराच्या दाराच्या वायव्य दिशेच्या खुंटीवर आहे. मग आम्हाला कसली सापडते पिशवी? आम्हाला काही नाही कळलं तर ते आमची खूप चेष्टा करतात. ते म्हणतात, ज्याला कळत नाही दिशा त्याला फुटत नाही मिशा. नकोतच आम्हाला मिशा. काय करायच्यात काय दातात सापडायला? सुमीच्या घराच्या सगळ्या भिंतींवर निळ्या अक्षरात दिशांची नावं लिहिलेली आहेत. त्यामुळं त्यांच्या घरात गेलं की भूगोलाच्या पुस्तकात गेल्यासारखं वाटतं. नेहमी सारखी नैऋत्य मोसमी
वाऱ्याची आठवण होते व ते कुठे दिसतात का ते पाहावंसं वाटतं. पण ते पाहायला वेळच असत नाही. सुमीच्या आजोबांना प्रश्न विचारायची फारच वाईट सवय आहे. आम्ही जरा उभे दिसलो की ते लगेच जवळ बोलवतात, पाठीवरून हातबीत फिरवतात आणि आम्ही जरा गाफील झालो की मग प्रश्न विचारतात. पाहुणकी येते की नाही, मोडी लिहितोस की नाही, पुस्ती काढतोस की नाही, वगैरे वगैरे. आम्हाला यातलं काहीच येत नाही, पण सारखं नाही 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 म्हणायची पण लाज वाटते हो. म्हणून त्यांच्या घरातून चटकन पळून जावं लागतं. आमच्या आजोबांनी देखील त्याचं पाहून मागच्या दिवाळीत घराला रंग दिला. तेव्हा एक दिवस असंच भल्या पहाटे उठून भिंतीवर निळ्या रंगात सर्व दिशांची नावं लिहायला सुरुवात केली. मी जागाच होतो, पण डोळे बारीक करून त्यांच्याकडे पाहत होतो. खुर्चीत स्टूल ठेवून ते वर चढले होते आणि दोन्ही ओठातून जीभ बाहेर काढून आम्ही पाढे काढतो तसं ते ब्रश निळ्या रंगात बुडवून रंगवत होते. पूर्व, पश्चिम वगैरे दिशा झाल्यावर ते एका कोपऱ्यात त्यांनी वायव्य लिहिलं. त्याच्यातल्या वा च्या दांड्यातून एक ओघळ जो खाली आला तो थेट जमिनीपर्यंत. पण तोपर्यंत आजोबा दुसऱ्या एका कोपऱ्यात आग्नेयातला आ काढत होते. तो काढल्यावर त्यांनी लगेच पुसण्याचा प्रयत्न केला, कारण त्यातूनही एक ओघळ निघाला. तेवढ्यात आजी वर आली. मी तर डोळे अगदी गिच्च मिटून घेतले. आम्ही पेन्सिलनं भिंतीवर पाठ होण्यासाठी काही सण वगैरे लिहिले तर आजी अंगठे धरायला लावते आणि आता तर मी तर भिवूनच गेलो. बराच वेळ झाला तरी काहीच आवाज ऐकू येईना, म्हणून मी हळूच डोळे उघडून पाहिले तर आजी खोलीच्या मध्येच कमरेवर हात ठेवून उभी होती आणि आजोबा खाली न उतरता एवढ्या उंचावरून आजीकडे पाहत उभे होते. बिचारे भ्याले होते. आजीनं काही म्हणायच्या आतच ते म्हणाले, अगं आपल्या ह्याला दिशा वगैरे अगदीच समजत नाही, म्हणून जरा हे. तेवढ्यात त्यांना स्टूल हल्ल्यासारखं वाटलं, म्हणून ते तोल सावरायला गेले आणि त्यांच्या हातातला डबा खाली आजीनं परवाच धुवून काढलेल्या जमखान्यावर पडून त्यावर भला मोठा डाग पडला. तो जमखाना धुताना माझा पावशेर रक्त आटला आहे. परत त्याच्यावर सांगशील काही तर ढुंगणावर डाग दे, असं परवाच आजी मला म्हणाली होती. तो पसरणारा डाग पाहून मी अंथरुणात उठून बसलो. आता झोपून राहणं धोक्याचं होतं. आजोबा तसेच वरून एकदा आजीकडं आणि एकदा त्या पसरणाऱ्या डागाकडं पाहत होते. खाली मात्र उतरत नव्हते. ते आणखी 19 तास तसेच उभे राहिले असते, पण तेवढ्यात आजी म्हणाली, लंप्या, अंथरुणात बसून काय राहिलास? ह्यांना खाली उतरव आता. बाळ कसं अडकून बसलंय बघ वरती. मी एकदम भिवूनच गेलो. काय करावं ते समजत नव्हतं. मी तसाच उठून उभा राहिलो. चड्डीसारखी खाली घसरत होती ती मीठ धरून ठेवली आणि उजवा पाय पुढे टाकणार होतो. तेवढ्यात आजोबा खाली उतरले आणि त्यांनी आजीकडे पाहून हसण्याचा प्रयत्न केला, पण ते तिथंच चुकले. कारण आजीला चुका करूनच्या करून आणि वर कोणी हसलेलं अजिबात आवडत नाही. आजोबा हसलेले पाहून आता काय अगदी गच्च दाबून ठेवावेत असं मला वाटायला लागलं. पण आता कोणत्याही प्रकारची हालचाल करणं म्हणजे शत्रूची नजर आपल्यावर वळवून घेण्यासारखं आहे. आजोबा मधूनच माझ्याकडे पाहत होते व आपल्याला काही वाटत नाही, भीती तर अजिबातच वाटत नाही असं दाखवण्याचा प्रयत्न करत होते. तसा प्रयत्न ते फारच करायला लागले तेव्हा आजीनं खाली वाकून तो जमखाना रागारागानं आपल्याकडे ओढून घेतला. आमची मदत न घेताच त्याची घडी केली आणि उचलून खाली न्यायचा प्रयत्न केला. आमचे जमखाने बुवा फारच जड आहेत, ते काय आजीला ऐकतात. आजोबा मदतीला पुढे झाले तेव्हा तिनं रागारागानं त्यांचा हात झिडकारून टाकला आणि मला म्हणाली, लंप्या, मला काही माणसांच्या मदतीची जरुरी नसते म्हणावं. त्यांनी नुसती स्वस्थ बसायची आणि नुसत्या उलाढाण्या न करण्याची कृपा केली तरी पुरे झालं म्हणते मी मधल्यामध्ये पतंग तारेला अडकतो तसा अडकलो आणि
आपलाच पतंग कुठं तरी अडकल्यासारखा चेहरा आजोबांनी केला होता. ते म्हणाले, अगं पार्वती, तू आम्हाला काहीतरी बोल बुवा. ते कसं तरीच वाटतं. पण ती काहीच बोलली नाही. मला तिनं खूण केली व आम्ही दोघांनी त्या संखाने बुवाला जिन्याकडे नेऊन खाली टाकून दिलं माझ घरात. खाली जाता जाता आजी दाराकडं थांबली आणि म्हणाली, मला आता काहीही बोलायचं नाही म्हणावं, पण काय आपल्या नातवाला ज्ञान पाजायचं असेल ते हातात पुस्तक धरूनच पाजा म्हणावं. तिकडं ते एक ज्ञान घरातल्या भिंतीवर दिशा रंगवतंय ते पुढे आहे. अशा सोन्यासारख्या भिंतींवर लिहिवतच कसं तरी म्हणते मी. आणि आता मला मदत करायची हुक्कीच आली असेल तर त्या रंगाऱ्याला बोलवून आणून परत रंगवून घ्या म्हणावं सारी खोली. आणि शेवटचं सांगते, येत्या दिवाळीत माझ्या घराच्या भिंतींवर चुकीच्या दिशा रंगवलेल्या नको आहेत मला. बराच वेळ आजोबांनी आग्नेयमधला आ काढून परत पुसण्याचा का प्रयत्न केला ते मला आधी समजलं नव्हतं. ते आता फारच नीट समजलं. मी आजोबांकडे पाहिलं तर त्यांनी चटकन वरती आड्याकडे पाहिलं. आजी निघून गेल्यावर ते स्वयंपाकघरात बसून बसून सर्व दिशा विसरून गेली आहे असं मला आजोबा हळूच म्हणत होते. पण नंतर खरी गोष्ट सुमीकडून कळाली. शिवाय परत एकदा दिशांचा प्रश्न चुकल्यावर सुमीचे आजोबा जेव्हा मला खवचटपणे तू तुझ्या आजोबांना नातू शोधतोच खरा असं म्हणाले तेव्हा तरी खात्रीच झाली. पण म्हणून आजोबा मला जास्तच आवडायला लागले. तर तेव्हापासून आमच्या घराच्या भिंतींवर दिशाच नाही. तेव्हा सकाळी माझं डोकं कोणत्या दिशेला आहे म्हणजे कोणत्या बाजूला आहे ते मला समजेच नाही. एकदा वाटत होतं ते खाली जायच्या जिन्याकडे आहे. एकदा वाटत होतं ते पलीकडच्या मोठ्या कपाटाकडे आहे. एकदा तर ते दोन्हीकडे नसून तिसरीकडेच आहे असं वाटत होतं. शेवटी तर ते सगळ्या बाजूंना आहे असं वाटायला लागलं. मी अंथरुणात उठून बसलो तेव्हा मी घेऊन ओरडण्याचा बेतात होतो. इतक्यात खिडकीतून बाहेरचं आकाश अंधुकपणे दिसलं. सर्व खोली एकदम गिरकन फिरल्या. माझं डोकं कपाटाकडेच आहे हे माझ्या लक्षात आलं. तसंच बसून राहायचा विचार होता. सिंदबाद अंधाऱ्या गुहेत बसून होता. पण आजोबांना माझी चाहूल लागली आणि त्यांनी मला हळू आवाजात हाक मारली. तेव्हापासून झोपेचं सोंग घेऊन मी पडून राहिलो होतो. पण शेवटी आजोबा फारच हाका मारायला लागले. तेव्हा उठावंच लागले. ते माझ्या जवळ आले आणि मला काहीतरी सांगणार इतक्यात जिन्यातून आजीचा आवाज ऐकू येऊ. काय हे झोपणं की काय? आता लहानाबरोबर मोठी माणसंही लहान व्हायला लागल्यावर काय करायचं तरी ग बाई? आता बोलायला वेळच नव्हता. मी खाली धूम ठोकली. खाली आलो तेव्हा सगळीकडे अगदी लख्ख उन्हं पडली होती. दात घासत असताना आजोबा मध्येच डोकावून गेले होते. एकंदरीत ते आज खूपच गडबडीत दिसले. पण माझ्या तोंडात पोट असल्यानं त्यांना काही विचारणं जमलंच नाही. दात घासून सर्व आटपल्यावर ते कुठंच दिसले नाही. म्हणून मी मागं येऊन परसात बसून राहिले. आज सकाळपासून कसं वेगळंच वाटत होतं. मगाशी घरातही काहीतरी वेगळंच वाटत होतं. पण विचार करूनही ते काय समजलंच नाही. ते उगीच गवतावर चढणाऱ्या मुंग्यांकडे पाहित राहिले. मग त्यांचाही कंटाळा आला तेव्हा मॅड सारखं आकाशातल्या सूर्यांकडे पाहिले. पण मग खाली पाहिल्यावर काहीच दिसेना. त्याची गंमत वाटली. असं बऱ्याचदा केल्यावर त्यांचाही कंटाळा आला म्हणून घरात गेलो. घरात कसला तरी छान वास सुटला होता हो. आजी नवं पातळ नेसली होती आणि लोणी काढीत होती. पण माझी मागायची छाती नव्हती कारण ती सारखी काहीतरी पुटपुटत होती. आजोबा मधून मधून स्वयंपाकघरात डोकावत होते आणि घरात इकडं तिकडं हिंडत होते.
उगीचच नंतर नंतर ते सारखे सारखे आजीच्या वाटेत जायला लागले आणि 2-3दा तर माझ्याही वाटेत आले. तेव्हा आजी त्यांना म्हणाली, काय मिली ती लहान मुलासारखी धावपळ करता? असं काहीतरी हरवल्यासारखा चेहरा करून हिंदू नका उगीच घरात. आणि असे सारखे सारखे माझ्या वाटेत येऊ नका. मला माझी कामं आटपायची आहेत. जरा स्वस्थपणा बसा कुठेतरी. आजीचा तो अवतार पाहिल्यावर मी लोणाची आशा सोडून दिली आणि बाहेर आलो. बाहेर कोपऱ्यात माझं पतंगाचं सामान पडलं होतं. कधीपासून मला एक छान पतंग करायचा होता आणि तो तसाच राहून गेला होता. आता ते सामान पाहिलं आणि एक छान पतंग करायचा होता. तो तसाच राहून गेला. मी बाहेर आलो तर आजोबा अजून आत बाहेरच करत होते. मध्येच ते माझ्याकडे येऊन बाहेर आले तरी आजोबा मध्येच मला म्हणाले, आता म्हणून माझा पतंग बिघडत होता. आपणही मोठे असतो तर आजोबांना स्वस्थ बसायला सांगितलं असतं असा माझ्या मनात विचार आला. तेवढ्यात आतून आजीचा पुन्हा एकदा रागवल्याचा आवाज ऐकू आला आणि लगेच आजोबा बाहेर येऊन माझ्या शेजारी बसले. बराच वेळ ते बाहेरच होते, पण मग म्हणाले, काय रे तुमचे हे पतंग? अगदीच भुक्कड बुवा. मी पतंगाचं काम सोडून दिलं कारण डिंक अगदी पातळ झाला होता आणि कागद चिटकतच नव्हता. 19 वेळा डिंक लावला तर 19 वेळा कागद परत सुटत होता. डिंक लावून मी त्याच्यावर उभा राहिलो तरी डिंक लावून माझे हातच जेव्हा गुळगुळीत व्हायला लागले तेव्हा मला इतका राग आला की सगळा पतंग आणि सर्व सामान अगदी फाडून बारीक बारीक करून टाकावं आणि घरातून बाहेर पडावं असं वाटायला लागलं. माझ्या हालचालींकडं आजोबा बारीक डोळे करून पाहत होते. ते म्हणाले, अरे आम्ही लहान होतो तेव्हा असेच हातभर मोठे पतंग करायचो. काय समजलास? आमच्या घरातली बारकी पोरं तर पतंगांच्या ताणामुळं 2-2 फूट उडून केवळ दोरी हातात असल्यामुळं परत खालती यायची. आजोबांनी मला ही गोष्ट 19x19x19+1 वेळा सांगितली असली तरी मला ती सारखी ऐकावीशी वाटते. त्यांच्या कपाळावर एक लहानशी खारकीच्या विसासारखी जखम आहे की ते एकदा असेच उडून जात असताना चड्डी सावरायच्या गडबडीत खाली पडून गेल्यामुळे झाली आहे असं ते सांगतात. तिच्यावरून बोट फिरवताना पतंगाबरोबर उडून जाणारे आणि नंतर खाली पडल्यावर खूप लागलंच नाही असं म्हणणारे लहान आजोबा माझ्या डोळ्यासमोर उभे राहतात. थोडीशी टणक आणि थोडीशी गुळगुळीत लागणारी ती जखम फार सुंदर दिसायला लागते. तिच्याबद्दल इतका आदर वाटतो की आपल्यालाही अशी एखादी जखम असावी असं मला फार वाटतं. पण श्री शंकराला सांगूनही अजूनही काही आम्हाला तशी जखम झालेली नाही. मी एकदा सर्व आजीला खुशीत येऊन सांगितलं. सर्व ऐकून झाल्यावर आजी हळूच गालातल्या गालात हसली आणि हळूच माझा पापा घेऊन मला म्हणाली, तुझे आजोबा असेच तुझ्यासारखे धडपडे आहेत लहानपणापासून. ते ऐकून मला आजोबांच्या बद्दल एकदम इतका आदर वाटायला लागला की मला रडूच आलं. मग आजीनं मला त्याच्या खूप गमती सांगितल्या आणि शेवटी त्या पुन्हा कोणाला अगदी ह्यांना देखील सांगायच्या नाहीत असं सांगून मला खंडोबाची शपथ घ्यायला लागली. त्या गमती मी अजून कोणाला सांगितल्या नाहीत. पण म्हणून सारखं चड्डीचे दोन्ही खिसे चिंचांनी भरलेले असल्यावर चालताना जसं वाटतं तसं वाटतं मला. केव्हा एकदा ते कुणाला सांगीन असं झालं आहे मला. पण आजीचा देव तिच्याप्रमाणेच फार कडक आहे असं आजोबांनी मला सांगितलं आहे म्हणून भीती वाटते.
मी आजोबांना म्हटलं, आजोबा, तुम्ही पतंग उडवताना कसे पडलात ते सांगा ना. आजोबांनी माझा एक गालगुच्छा घेतला आणि मला ते हळूच म्हणाले. माझं एक काम करशील तर सांगेन. मी चटकन सावध झालो, कारण आजोबांची काही कामं फारच कठीण असतात आणि ती करत असताना कधी कधी आजीकडून मारही खावा लागतो. पण आजोबांच्या डोळ्याकडं माझं लक्ष गेलं तेव्हा ते इतके प्रेमळ वाटले की मी चटकन हो असं म्हणून टाकले. आजोबांनी कुठून तरी हळूच गुलाबाचं एक तांबडं लाल फूल काढलं आणि ते माझ्याकडे देऊन म्हणाले, आज जाऊन हे फूल हिला दे. मी त्या फुलाकडे पाहतच राहिलो. आज सकाळपासून आमच्या घरात काहीतरी वेगळं वाटत होतं. त्या फुलाकडे पाहिल्यावर त्याची जाणीव जास्त झाली. इतकं सुंदर फुल होतं ते, इतकं सुंदर होतं. ते फुल घेऊन मी आत गेलो तेव्हा आजी काहीतरी काम करत होती. तिचं माझ्याकडे लक्षच नव्हतं. मी हळूच तिच्या जवळ गेलो. ती कोणतं तरी गाणं गुणगुणत होती. तिला गुणगुणताना मी कधीच पाहिलं नव्हतं म्हणून का कोण जाणे, पण आजी ती एकदम लहान वाटली मला, आईसारखी. मी हळूच ते गुलाबाचं फूल तिच्या समोर धरलं. तिनं ते पाहिलं, मला जवळ ओढलं, माझा पापा घेतला आणि ते फूल हळूच आपल्या डोळ्याच्या पापण्या लावून मला म्हणाली, ह्यांनी दिलं का हे फूल? तिनं ते कसं ओळखलं याचं मला आश्चर्य वाटलं. म्हणून मी तिला विचारलं, तू कसं ओळखलंस सांग ना. आजी माझ्याकडं बराच वेळ पाहत राहिली, पण मग म्हणाली, आम्हाला दरवर्षी असंच एक फूल मिळतंय एका माणसाकडून. आम्हाला काही कळलंच नाही. तसेच तिथे मॅडसारखे उभे राहिलो. आजीनं ते फूल हळूच आपल्या केसात खोबलं. ती एकदम इतकी छान दिसायला लागली. तिच्याशी काहीतरी बोलावंसं वाटत होतं, पण काय तेच समजत नव्हतं. इतक्यात सुनी बाहेरून धावत आली आणि ओरडली, आजी, हॅपी बर्थडे टू यू. आणि एकदम आमच्या डोक्यात प्रकाश पडला. आमचं नेहमी असंच असतं, वराती मागणं घोडं, असं आजी नेहमीच आम्हाला म्हणत असते. पण तरी गडबडीत मी पण आजीला हॅपी बर्थडे टू यू म्हटलं आणि धावत धावत बाहेर जाऊन आजोबांना मिठी मारली. सगळं इतकं छान छान वाटत होतं. असं वाटत होतं सर्व घरात अशी 19x19x19 फुलं पसरली आहेत. मी, आजोबा, आजी त्यांच्यावरून हळूच चालतो. धन्यवाद.